भकास नजरेने बसलेल्या अभिनवकडे कटाक्ष टाकून पुन्हा शिल्पा आपल्या भावाकडे वळाली. मला असं वाटत नाही की अभिनवला हे रुचेल म्हणून. तिने कसंबसं हे सांगितलं आपल्या भावाला. या वाक्याबरोबर तिचे इतर नातलगापैकी असलेला एक जण पटकन बोलला. बस झाले त्याचे आता नखरे. डोळ्यातील आसव गालावरती गाळातच शिल्पा पोटतिडकीने बोलली. असं कसं बोललं जातं हो तुम्हाला यावेळेस सुद्धा? ही वेळ आणली कोणी शिल्पा? मला उगाचच तोंड उघडायला लावू नकोस. नातलगाने आपलं मत मांडलं. यामध्ये शिल्पाच्या भावाने उडी घेतली. ठीक आहे, मी बोलतो दाजींबरोबर, असं म्हणत तो अभिनवजवळ आला. दाजी, आईबरोबर बोलणं झालं. आई म्हणते तिला घेऊन घरीच या म्हणून. काय करूयात सांगा? घरी नेऊयात की इथूनच नेऊयात तिला शेवटच्या क्रियेसाठी? अभिनव शांतच राहिला. तशी शिल्पा, अहो सांगा ना काहीतरी, असं पोटतिडकीने बोलली. त्याने फक्त शिल्पाच्या डोळ्यात पाहिले. तशी शिल्पाला गहीवरून आलं आणि भावाला म्हणाली, घेऊन जाऊयात घरी, होऊ देत सगळ्यांच्या मनासारखं. शिल्पाचा भाऊ आणि इतर नातलग लगेचच पुढच्या तयारीला लागले. शिल्पाने अहो म्हणून अभिनवच्या खांद्यावर हात ठेवला. तरीही अभिनव आपल्यामध्येच गढून गेल्यासारखा भकास चेहऱ्याने, भकास डोळ्याने फक्त एकटं कुठेतरी बघत बसून राहिला होता. दाजी येताय का वरती, असं म्हणत परत तिचा भाऊ त्यांच्या जवळ आला. अभिनव तसाच शांत बसून राहिला. अभिनवच्या या वागण्याने खरं तर शिल्पाच्या भावाला अतिशय राग येत होता. परंतु आपल्या बहिणीकडे बघत तो गप्प राहिला आणि त्याने आपल्या बहिणीला म्हटलं, चल तू शिल्पा. शिल्पा भावाबरोबर परत दवाखान्यामध्ये शिरली. काही वेळातच अभिषाच्या शरीराला पांढऱ्या कपड्यामध्ये पूर्ण गुंडाळून खाली आणण्यात आलं. तिच्या त्या निष्प्राण देहाबरोबर शिल्पा आणि अभिषेक आणि अभिनव असे त्या ॲम्ब्युलन्समध्ये चढले. ॲम्ब्युलन्स रस्त्याने मूकपणे धावत होती. शिल्पा आपल्या लेकीच्या गुंडाळलेल्या देहावर हात फिरवत रडत होती. अभिनव मात्र एक निर्विचारपणे पांढऱ्या कपड्यात बांधलेल्या आपल्या राजकुमारीला बघत होता. अहो असं काय करताय, जरा तरी रडून मोकळे व्हा, असं शिल्पा रडता रडता त्याला विनत होती. परंतु अभिनव भकासपणे फक्त तिच्या त्या पांढऱ्या वस्त्रात पूर्ण गुंडाळलेल्या निर्जीव देहाकडे पाहत होता. शिल्पा आपलं दुःख आवरत मध्येच नवऱ्याला समजावत होती. अहो तिकडे कोणी काही बोललं तर जास्त मनावर घेऊ नका. आपलेच ग्रह फिरलेत, त्याला कोण काय करणार? जेवढे व्यक्ती तेवढी तोंड. प्लीज तुम्ही जास्त मनाला लावून घेऊ नका. शिल्पाला आपल्या मुलीच्या जाण्याचं दुःख दूर सारून बाकीच्या गोष्टींची काळजी जास्त खात होती. आईच्या मनाने स्वतःवर दगड बांधून पत्नी आपल्या असलेल्या नवऱ्यासाठी खूपच आतमध्ये धडपडत होती. पाऊण तासाचा रस्ता पार करून ॲम्ब्युलन्स शिल्पाच्या घरी म्हणजे माहेरी तिच्या घरासमोर येऊन थांबली. तिथे एकच रडण्याचा आक्रोश झाला. अभिषाचं कपड्यामध्ये गुंडाळून ठेवलेलं प्रेत स्ट्रेचरवरून आत नेण्यात आलं. एका चादरीवर ते ठेवण्यात आले. अभिषाची आजी धाय मुकून खाली बसून रडू लागली. सगळ्या जमलेल्यांनीच तीच अवस्था होती. अवघ्या 11व्या वर्षात अभिषाचं जीवन संपलं होतं. सगळीकडे आक्रोश आणि दुःख पसरलं होतं. शिल्पा आपल्या लेकीच्या एका बाजूला बसून प्रेमाने तिच्या चेहऱ्यावर हात फिरवत होती. त्यातच त्याच्या त्या एका नातेवाईकांनी, बस आता, किती फिरवतेस ते हात, असं म्हणताच शिल्पाची नजर, बरंच काही सांगणारी तिची नजर त्या नातलगाच्या नजरेला भिडली आणि तिच्या भावना इतक्या उचंबळून आल्या की ती तोंड दाबून बेसिनकडे पळाली. दुःखाने ग्रासलेला जीव त्यामध्ये उलटीने शिल्पा अगदी कोलमडून गेली होती. तशीच ती लटपटा त्या पायाने परत आपल्या लेकीच्या मृतदेहाजवळ आली. माणसं येत होती. हळद कुंकू लावून कुमारिका गेलेल्या अभिषाचं औक्षण करत होती. अभिनव थरथरत्या पायाने तेथे आला. आपल्या मुलीचं मोकळा केलेला तो चेहरा पाहत राहिला.
त्याच्या मेहुणीने त्याला अभिषाच्या डोक्याजवळ बसवलं. त्याचा थरथरता हात आपल्या मुलीच्या डोक्यावरून जाऊन परत येत होता. मनामध्ये आपल्याला हे करताना कोणी ओरडलं तर, या भावनेनं तो आतमध्ये स्वतःला जणू मारून टाकत होता. त्याचा मुलगा जो अवघ्या 14-15 वर्षाचा होता, तो आपल्या बहिणीजवळ येऊन दाय मोलकलून रडत होता. तिच्याशी वेगळ्या संवादात बोलत होता. तिला उठवण्याचा प्रयत्न त्याच्या या आक्रोशाने सगळ्यांची नजर भिजून येत होती. अभिनव मात्र कोरड्या आणि निर्जीव निरासू डोळ्याने फक्त आपल्या मुलीच्या चेहऱ्याकडे पाहत होता. सगळ्या नातेवाईक मंडळीने अभिषाची पाद्यपूजा केली. तशी तिला आता उचलायची वेळ जवळ आली. हे उमगून अभिनव स्वतः अडवू शकला नाही. त्याचा थरथरणारा हात तिच्या डोक्यावरती वेगळ्या प्रेमाने स्थिरावला. तो शेवटचा स्पर्श होता. केसामधून हात फिरवला आणि क्षणात त्याला अभिषा डोळ्यासमोर नुकतीच जन्मलेली होती. केवढा आनंद झाला होता तेव्हा त्याला, जेव्हा त्याने इतकुशा त्या आपल्या लेकीला प्रथम आपल्या दोन्ही हातामध्ये घेतलं होतं. त्याला तिच्या त्या सुंदर आठवणीमध्ये रमता सुद्धा आलं नाही. 4 माणसांनी येऊन तो स्ट्रेचर उचलू लागताच त्याच्या पत्नीने शिल्पाने मोठ्याने आरोळी टाकली. माझ्या बाळाला कुठे घेऊन चाललाय तुम्ही, असं म्हणत अंग फेकून देत हंबरडा फोडून रडू लागली. अभिनव तसाच बसला होता. त्याच्या मुलाने पप्पा चला असं म्हणत त्याला उठवलं. काय बाई माणूस आहे, डोळ्यात एक आसू पण नाही याच्या. प्रेम असेल, माया असेल तर आसव येतील ना. नाहीतर काय घालून बसला पोरगीला एकदाचा. खाल्ली याने त्याच्या पोरीला. असे शब्द तिरस्कार रागाने भरलेले शब्द त्याच्या कानामध्ये शिरत होते. त्या शब्दांची कटुता, तिरस्कार, राग, चीड त्याला जाणवतही नव्हती. इतकी त्याची मनस्थिती बधीर झाली होती. पुन्हा तो, त्याची पत्नी आणि मुलगा इतर काही नातलगांसह ॲम्ब्युलन्समध्ये बसले. अभिनवचा आपल्या मुलीबरोबरचा हा शेवटचा प्रवास सुरू झाला. अभिषाच्या पांढऱ्या शुभ्र कपड्यामध्ये देहावरती आता अनेक हार व गजरे तिला बरेच जण घातले होते. अभिनवला तिचे काही वाक्य स्मरले. एका लग्नामध्ये त्या सजलेल्या नवरीकडे बघत अभिषा आपल्या वडिलांना म्हणाली होती, पप्पा माझ्या लग्नातही मी या ताईसारखे खूप सारे गजरे घालणार. मला तुम्ही खूप सारे गजरे आणून द्या. हे अभिनव एकदम आठवले आणि त्याच्या अंतकरणामधून एक वाक्य त्याला आणखीनच रक्तबंबाळ करत ओठापर्यंत आलं. रक्तबंबाळ करत ओठांपर्यंत आलं. बघ पिल्या, मी तुला आताही एक गजराही आणला नाही. यातील एक गजराही माझ्या पैशाचा नाही. नालायक आहे तुझा बाप. या विचाराने अभिनव आणखीनच प्रेतवत होत गेला. अभिषाचा अंतिम क्रियेच्या जाईपर्यंत अभिनवची नजर आपल्या मुलीच्या चेहऱ्यावरून एक क्षणही दूर झाली नाही. ठसठसीत लावलेल्या हळदी कुंकू आणि गजरे फुलांनी तिचा मृतदेह चेहराही खूप सुंदर दिसत होता. तिच्या कपाळावरचं ते मोठं कुंकू पाहत तो परत गतस्मृतीत गेला. KG मध्ये शिकणारी अभिषा डोळ्यासमोर आली. शिल्पाला बरं वाटत नव्हतं म्हणून तो अभिषाला शाळेसाठी तयार करत होता. आवरून झाल्यानंतर अभिषाने आरशात पाहून आपल्या कपाळावर हात मारून घेतला. पप्पा किती मोठी टिकली लावली. मी बाई आहे का इतकी मोठी टिकली लावायला. कमरेवर हात ठेवून बोलणार ते लोभस रूप डोळ्यासमोर येताच अभिनवच्या ओठात वरून हसू आलं. ते बघून नातलगांचे नाक प्रदारले. यापासून अनभिज्ञ अभिनव पुढे सरकला. आपल्या मुलीचं कपाळावरचं कुंकू पुसून बारीक करू लागला. त्याच्या भावनांपासून अलिप्त असलेला एक शिल्पाचा नातेवाईक पुढे आला. त्याने अभिनवचे हात झिडकारत फनकारून सुनवले. झालं तेवढं वाईट पुरेसं नाही का झालं. कुमारी गेलेल्या पोरीचं कुंकू पुसून अजून अपशकून कशाला करता. अभिनव हात मागे घेत अपराधी भावनेने दूर झाला. आपल्या नवऱ्याच्या या स्थितीने शिल्पाला आणखीनच रडू कोसळले. पुढील क्रिया करण्यासाठी शिल्पाच्या काही नातेवाईकांनी तिच्या भावाला पुढे केलं. शिल्पाच्या मनामध्ये एकदम चर्र झालं. तिने आपल्या निर्जीव झालेल्या नवऱ्याकडे एक कटाक्ष टाकला आणि आता मात्र ती पटकन आपलं दुःख दूर सारत बोलली,
हा कसा काय करणार माझ्या मुलीची अंतिम क्रिया? आणि आता मात्र ती पटकन आपलं दुःख दूर सारत बोलली, हा कसा काय करणार माझ्या लेकीची अंतिम क्रिया? तिचा बाप जिवंत आहे अजून. आहो या ना पुढे. तिने अभिनवला कळवळून बोलवलं. अभिनव तसाच आपल्या मुलीकडे बघत होता. तशी शिल्पा त्याच्याजवळ गेली आणि त्याला गदागदा हलवू लागली. एवढं तरी करा, तिच्या आत्म्याला शांती द्या प्लीज, असे तिने अभिनवची आळवणी केली. अभिनवने आपल्या पत्नीकडे पाहिलंही नाही. तसं शिल्पाने त्याच्या छातीवर पटापट आपल्या हाताने फटके मारले. असे काय करत आहात? तुमची लाडकी लेक आहे ती. अहो प्लीज करा पुढे येऊन सगळे. आणि अभिनवने आपल्या पत्नीच्या डोक्यावर थरथरणारा हात ठेवला. तो तीरासारखा पुढे झाला. त्याने आपल्या मेहुण्याच्या हातातील झोळी आपल्या हातात घेतली. आपल्या निर्जीव झालेल्या लेकीला आपल्या छातीशी घट्ट आवळलं. माझी राजकुमारी, हे शब्द त्याच्या ओठातून मात्र बाहेर आले नाहीत. पुढच्या सगळ्या आपल्या लेकीच्या शेवटच्या क्रिया त्याने असं विरहित डोळ्याने आणि जणू निर्जीव शरीराने केल्या. मातीची मूठ देताना, पप्पा गाडीवरून जाताना माझ्या डोळ्यात धूळ जाते. मला पण तुमच्यासारखा गॉगल हवा. या हट्टावर लेकीच्या डोळ्यावर गॉगल चढवत, आता नाही होणार माझ्या भाऊलीला त्रास. हे स्मरलं. माती टाकणारा हात स्थिरावला. त्याच्या साल्याने पाठ थोपटताच हातातील माती टाकली गेली. त्याची लाडकी लेक बघता बघता जमिनीच्या कुशीमध्ये, धरती मातेच्या कुशीमध्ये झोपून गेली, दडून गेली. एक क्रिया संपली. तिथे आता काहीच राहिलं नाही. अशा पद्धतीने सगळी जनता परतू लागली. ज्या मातीच्या धरतीच्या कुशीमध्ये आपल्या लेकीला त्याने झोपवले होते, तिथे तो बकास नजरेने पाहत होता. शिल्पा त्याच्याजवळ आली. अहो चला, सगळे निघाले. ती कसं असे बोलली? आपल्या नवऱ्याला घेऊन ती पुन्हा गाडीकडे वळली. लोकांच्या नजरेमधील तिरस्कार, अशा भावना सुद्धा अभिनवला समजत नव्हत्या. इतकी त्याची अवस्था बधीर झालेली होती. तो आपल्या पत्नी आणि मुलासह परत आपल्या सासूरवाडीला आला. मुलीच्या नावाची शेवटची अंघोळ त्याला घातली गेली. त्याच्या शरीरावर पडणाऱ्या पाण्याबरोबर मनातले विचारही वाहत होते. खरंच या शेवटच्या अंघोळीच्या पाण्याप्रमाणे आठवणीही सगळ्या वाहून जात आल्या असत्या तर किती बरं झालं असतं. आपलं माणूस कायमचं सोडून गेल्यानंतरच्या काही रीतिरिवाज आहेत, ते अतिशय वेदना देणारे आहेत. उत्तर क्रियेनंतर सगळ्यांनी अंघोळ करून अवकळा संपवली. जणू दूध न घातलेला कोरा चहा सकाळपासूनच्या देहाला आधार देऊ लागला. शिल्पा बायकांच्या घोळक्यात मध्ये बसून होती. डोळ्यातील पाणी काही केल्या थांबत नव्हते. त्यामध्ये माणसांचे प्रश्न. असं कसं झालं? तुम्ही लक्ष दिलं नाही का? काय झालं होतं नेमकं? कसला आजार झाला होता? असे अनेक प्रश्न तिला सारखे विचारले जात होते. कोणाशीही बोलण्याची इच्छा तिची राहिली नव्हती. डोळ्यातून अविरत गळणाऱ्या आसवांसह ती एका कोपऱ्यात रडत बसली होती. माणसं येत होती, भेटून जात होती. कोणीतरी जेवणाचे काही पदार्थ आणून दिले. तसं शिल्पाच्या समोर एका ताटात पिठलं आणि भाकरी ठेवली गेली. कोणीतरी समजूतदारपणे बोलले, खाऊन घे 4 घास. स्वतःच्या पोटच्या गोळ्याला कायमचं गमावल्यानंतर कसलं अन्नावरची वासना आणि कसली भूक. चारी बाजूंनी 4 नातलगांतील बायका तिला समजावू लागल्या. कोणीतरी घास तोडून तिच्या तोंडात कोंबला. ती कसंबसं खाऊ लागली. तोच तिच्या कानावर चढलेला आवाज आला, का आता एवढे नखरे करताय? झाला तेवढा तमाशा बास झाला नाही का? जेवा की मुकाट्यानं. एक जीव घेऊन अजूनही तुमचा जीव भरला नाही का? या वाक्याने शिल्पा तिरमिरीत उठली आणि ती बाहेरच्या खोलीत डोकावली. अभिनव मान खाली घालून बसला होता. त्याच्या समोरून ताट होतं आणि त्याला जेवण्याचा सगळेजण आग्रह करत होते. तो काही जेवायला तयार नव्हता. तसे त्याच्या नातलगांना पैकी एक जण अभिनववर आपल्या तोंड सुख देत होतं. शिल्पा तीरासारखी पुढे साली. इतर लोकांची उपस्थितीही तिच्या लक्षात राहिली नाही. केविलवाणी बसलेल्या अपराधी भावनेने काळवंडलेल्या आपल्या नवऱ्याजवळ आली. लोकांच्या नजरेची तमा न बाळगता तिने अभिनवला मिठी मारली. अहो,
असं काय करताय तुम्ही? असं केलं तर मी आणि अभिषेकने कोणाकडे बघायचं? अगं शिल्पे, काय करतेस हे? तुझ्या लेकीला जाऊन काही तास झाले नाहीत की अजून कोणीतरी बोललं. तुझ्या नवऱ्याचे दिखाऊपणा आहे बरं सगळा, हा आणखीन काही नाही. एक कोणीतरी बोललं. हे बघा पाहुणे, तुम्ही खाऊन घ्या म्हणजे उगीचच वाद होणार नाहीत. तशी शिल्पा आपले आसव न पुसता आवेशाने बोलली. अहो कसे जातील त्यांच्या पोटामध्ये घास? त्यांची लेक कायमची त्यांच्या ताटामध्ये जेवलेली आहे. कसं जाईल जेवण? तिने आपल्या नवऱ्याला त्या जागेवरून उठवले आणि आतमध्ये एका खोलीमध्ये घेऊन गेली. बाहेर नातेवाईकांमध्ये अनेक गोष्टी बोलल्या जाऊ लागल्या होत्या. आतमध्ये शिल्पा अभिनवला खूप समजावत होती, परंतु अभिनवची जशी अवस्था होती तशीच होती. शिल्पाने आणि तिच्या मुलाने प्रयत्नाने अभिनवला 4 घास कसे तरी भरवले. दिवसभर भेटायला येणाऱ्या माणसांचा राबता राहिला. अभिनव मात्र एकटाच एका कोपऱ्यात बसून होता. रात्र होताच सगळ्या जणांना झोपेचा अंमल चढला, परंतु अभिनवच्या डोळ्यापासून झोप कोसो दूर होती. शिल्पाच्या उठण्याने तिच्या शेजारी झोपलेली तिची बहीणही उठली. काय ग ताई, हे नसतील झोपले अजून. त्या दोघी बाहेरच्या हॉलमध्ये आल्या. अभिनव असाच कोपऱ्यात एकटा बसून होता. तशी शिल्पा तोंडामध्ये पदर कोंबून रडू लागली. काय करू ग छोटी, मी यांचं हे असं करू लागले तर मी काय करणार? तशी अभिनवची मेहुणी पुढे झाली. तिने आपला मोबाईल पुढे केला आणि त्या मोबाईलची स्क्रीन त्यांच्या डोळ्यासमोर दिली. अभिनवच्या डोळ्यासमोर धरली. त्या स्क्रीनवर अभिषाचा हसरा फोटो होता. अभिनवने थरथरत्या हाताने तो मोबाईल आपल्या हातात घेतला. आपल्या लेकीची सुंदर छबी तो पाहत राहिला. पहिल्या प्रथम त्याच्या भकास नजरेमध्ये काही भाव उमटले. अभिनवची मेहुणी पुढे होत बोलली, जेजू, तुमची राजकुमारी आहे ती, बोला तिच्याशी. तसा त्याने त्या स्क्रीनवर बघत हात फिरवला. हात फिरवताच स्क्रीनवरचा फोटो बदलला गेला. तसं त्याने भिरभिरत्या नजरेने सगळीकडे पाहिले आणि तो आपल्या मेहुणीकडे भयग्रस्त नजरेने बघत बोलला, मी नाही माझ्या बाहुलीला मारलं. शिल्पा पटकन पुढे झाली. तिने आपल्या नवऱ्याला जवळ घेतलं. त्याच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाली, लोक काही का बोलेनात? तुम्ही नाहीच मारलं आपल्या लेकीला. अभिनव काहीतरी पुटपुटत होता. ते शिल्पाला व्यवस्थित समजत नव्हते. तिने त्यांच्या ओठाजवळ आपले कान आणले. त्याचे शब्द तिच्या कानामध्ये शिरले. अभिषा, मला माफ कर भाऊली. हे ऐकताच शिल्पा आपल्या नवऱ्याला बिलगून रडू लागली. एक अश्रू अभिनवच्या डोळ्यातून बाहेर पडला. मला माफ कर शिल्पा. अभिनवच्या या वाक्याने शिल्पा आणखीनच रडू लागली. आपल्या रडणाऱ्या पत्नीकडे बघता बघता अभिनवला शिल्पा दुसर दिसू लागली आणि त्याच्या नजरेसमोर 17 वर्षाची शिल्पा उभी राहिली. अभिषाला काय झालं होतं? ती का मेली असेल? तिच्या मरण्यामागचं कारण कोण असेल? तिच्या वडिलांना जे लोक दोष देत होतात ते खरं आहे का? हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्याला याचा पुढचा भाग पाहावा लागेल. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया त्याच्या पुढच्या भागासोबत. तोपर्यंत धन्यवाद.